हॅलो चिल्ड्रन, आज आपण इयत्ता दुसरी सेतू अभ्यासक्रम अंतर्गत इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. तर पाहूया आजच्या इंग्रजी या विषयामध्ये काय अभ्यास आहे. पहा, हा अभ्यास आपण याआधी केलेला आहे, तरी सराव करायचा आहे. डिफरन्स बिटवीन स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स, की छोट्या लिपीतली अक्षरं आणि मोठ्या लिपीतली अक्षरं यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फरक ओळखायचा आहे. त्यासाठी आपण काही सूचना घ्यायच्या आहेत. त्या सूचनेप्रमाणे आपण कृती करायची आहे. मी तुम्हाला काही कार्ड दाखवणार आहे आणि त्या कार्डांवरची नावं तुम्हाला वाचायला सांगणार आहे. चित्रावरून तुम्ही नावं ओळखायची आहेत आणि त्याचं अक्षर तुमच्या मनामध्ये तयार करायचं आहे, की ह्या चित्राला आपण काय म्हणतो आणि या चित्रासाठी कुठलं अक्षर येणार आहे. तर पहा, पहिलं आहे चित्र ॲपल, दुसरं चित्र आहे बटरफ्लाय, त्यानंतर आहे कॅट, त्यानंतर आहे डॉग. अशा प्रकारे ही 4 चित्र आहेत. ही सर्व चित्र तुमच्या परिचयाची आहेत. या चित्रांच्या प्रत्येक चित्राच्या खाली त्यांचं स्पेलिंग आणि नाव लिहिलेलं आहे आणि त्या नावाच्या वर, चित्राच्या वर मोठ्या लिपीतील अक्षर आणि छोट्या लिपीतलं ए अक्षर लिहिलेलं आहे. बघा, ए फॉर ॲपल, त्यानंतर बी फॉर बटरफ्लाय, दोन्ही लिपीतले अक्षर इथे दिलेले आहेत. त्यानंतर सी, मोठी लिपी आणि छोटी लिपी, सी फॉर कॅट, आणि डी फॉर डॉग. याप्रमाणे मोठ्या आणि छोट्या लिपीतला फरक तुम्हाला समजणार आहे. अजूनही काही पुढची ॲक्टिव्हिटी आहे, की आपण हा खेळ आपल्या घरात घेऊ शकतो किंवा शाळेतही आपण हा खेळ खेळू शकतो. तुम्हाला एका कागदावर इंग्रजी आकार लिहून दिलेले असतील आणि तुमच्याकडे काही कप आहेत. त्या कपांच्या उलट्या बाजूवर सुद्धा इंग्रजी अक्षरं लिहून दिलेली आहेत. तर खालच्या पाटीवर जिथं ए अक्षर असेल, त्या ए अक्षरावरतीच तुम्ही ए अक्षर असणारा कप उलटा करायचा आहे, म्हणजे जोड्या लावायच्या आहे. प्लेस द स्मॉल लेटर कप विथ द कॅपिटल ऑन द चार्ट, म्हणजे चार्टवर स्मॉल लेटर दिलेला असेल आणि ग्लासवर कॅपिटल लेटर दिलेला असेल, तर ह्या दोन्हींच्या तुम्ही काय करायच्या आहेत, जोड्या लावायच्या आहेत, की ते स्मॉल लेटर कप विथ कॅपिटल लेटर हे जोडायचं आहे. हे पहा, हे बाळ कसं जोडतंय त्या पद्धतीने. अशाच प्रकारे तुम्ही ही पुढची ॲक्टिव्हिटीसुद्धा करू शकता. तुमच्याकडे जर घरी काही पुठ्ठे असतील तर त्या पुठ्ठ्यांचा आकार तुम्ही अंड्यांच्या आकारासारखा कापू शकता आणि त्या अंड्याच्या आकाराच्या कापलेल्या कागदावर 2 भाग करायचे. 2 भागांपैकी एका भागावर मोठं अक्षर लिहायचं आहे आणि एका भागावर छोटं अक्षर लिहायचं आहे. पहा, इथं लिहून दाखवलं आहे. एका भागावर मोठं, एका भागावर छोटं. कॅपिटल झेड, स्मॉल झेड, कॅपिटल ओ, स्मॉल ओ, कॅपिटल डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू. याप्रमाणे ती सर्व अक्षरं तुम्ही त्या अंड्याची जोडायची आहेत, जेणेकरून तुमचा लहान लिपी आणि मोठी लिपी म्हणजे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर याचा सराव होईल. बाय बाय. अजून एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, मॅच द फॉलोइंग, जोड्या लावायच्या आहेत. ही ॲक्टिव्हिटी आपण आधीच्या पाठातही केलेली होती. ती परत आपण करणार आहोत, की
कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर यांच्या आपण अचूक जोड्या जुळवणार आहोत. पहा, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर यांच्या जोड्या आपण जुळवणार आहोत. मला इथे छोटं स्क्रीन असल्यामुळे ते जमत नाही. तुम्ही तुमच्या वहीवरती ह्या अशा जोड्या बाणाने जोडायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही ह्या जोड्या जुळवू शकता. इथेही त्याच पद्धतीने आहे. टीचर कट्स द गिवन पिक्चर इन 2 पार्ट्स. 2 पार्टमध्ये टीचर कट करणार आहे आणि स्टुडंटनी त्यांचे शेप जोडायचे आहेत. मोठा एस, छोटा एस, मोठा टी, छोटा टी, मोठा यू आणि छोटा यू. या प्रकारे स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटरचा सराव करायचा आहे. ओके.